नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण चाललो आहे बाप्पाची मूर्ती आणायला। तर वाजलेत 12 आणि आपण आदल्या दिवशीच बाप्पाची मूर्ती आणतो, कारण सर्वजण आमचे ते सर्वजण आदल्या दिवशीच आणतात बऱ्यापैकी। आणि मला तर डायमंड वगैरे लावायचे, त्यामुळे आम्ही तर दरवर्षी आणतोच म्हणा। तर मीच लावतो, मीच डायमंड वगैरे लावतो मूर्तीला। थोडेफार छोटे म्हणजे जास्त नाही तर थोडं प्रमाणामध्ये असतात, थोडंसं लावायचं आणि त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह दिसण्यामध्ये, त्यामुळे तर चला, पप्पा वगैरे गेलेत पुढे आणि आता आपण जाऊया पाठून जाऊया ते टेम्पोचं दरवर्षी। सो टेम्पोतून गेलेत आणि आपण आता बाईकने जाऊया। सो चला भेटूया तिकडे। तर आम्ही निघालो आता गणपती आणायला। आपल्याला कल्पता भेटला मध्ये वाट्यामध्ये ते लोक सर्व पुढे गेलेत, आता आम्ही दोघंच राहिलो होतो पाठी। आम्ही जातो आता गणपती, सगळे गणपती वगैरे सगळे भरून झाले असतील। आम्हाला आता फक्त उचलताना फक्त मिळतील। आता बघूया, जेवढं मिळेल तेवढं शूट करूया। चला, आम्ही आलो आता इकडे पोचलो आणि ट्रक तिकडे येतो बघा। ते आम्ही अर्धा तास लेट निघालो होतो आणि हे पण आताच पोचतात ट्रक। लोक सगळी उतरून गेलेत पुढे, लोक सगळी उतरून गेलेत पुढे। आणि बघ टायमिंगला पोचल्यानंतर पावसाला बरं झालं। तर सर्व लोक आहेत आपल्याकडे उभे आणि आता गर्दी पण आहे आज, बरेचसे गणपती आज जातील। तर इकडे अजून अर्ध काम राहिलंय। बंधू, अजून गणपतीचे रंगवायचे राहिले तिकडे रंगवायचे। आपले गणपती तरी भरले नाही, म्हणजे ठेवले नाही इकडे बॉक्समध्ये वगैरे। तर इकडे बघा, इकडे डायमंडचं काम चालू आहे। इकडे आता टचअपचं काम चालू आहे बघा। यांना आवडलं नाही, थोडंसं चेंजिंग चालू आहे आता इकडे। तो वाघाचा फेस आहे ना, सिंहाचा फेस आहे ना, तो दिसत नव्हता, हायलाईट नव्हता होत तो, त्यामुळे तिथं आता सिल्वर कलर मारतोय दादा। आणि इकडे बंधूंचा गणपती आलेला आहे। तिकडे रमेश काकांच्या गणपतीला पण काहीतरी टचअप करतात। गजाकांचा पण झाला वाटतं घेऊन, हां गजाकांचा पण बसला गणपती पाटावर। तर बाकी सर्व लोक गेले, म्हणजे एक्स्ट्रा लोक होते, आता फक्त आपलीच लोक बाकी आहेत। दादा आपला गणपती काढतो तिकडे। आता आपला गणपती पण आलाय, नंतर बघू सगळं। आता एकदाच घरात गेल्यावरती डायमंड लावले त्यावेळेस बघू। सर्वांचं गणपती पाटावर आणि बॉक्समध्ये ठेवून झाले, सर्वांनी घेतले। पाऊस खूप आहे बाहेर, पाऊस पडतोय भरपूर मगापासून। आता पाऊस थोडासा कमी आला की निघू आपण। आपला पण निघाला आता गणपती, बंधूंचा पण निघाले। बऱ्यापैकी सर्व लोक नेले नाही गणपती आपले। गाडी माहिती ना कशाला जाते ती, सगळं लाल लय चपरायची। बोलला मला आमची गाडी बघा कशी आणली। स्वेच्छा आणि गणपती आला इकडे, बबलूचा आणि आपले गणपती सर्व त्या टेम्पोमध्ये आहेत। आपले सर्वांचे गणपती तिकडे आहेत। आज पाऊस भरपूर आलाय, आज सकाळपासून पाऊस लागतोय, काल एवढा पाऊस नव्हता दिवसभर। इकडे सगळे सेटअप करतात, गणपती पकडत आहेत। चला
शटर बंद झालेला आहे, आता काही दिसणार नाही आतमध्ये. गणपती बाप्पा. चला आता आम्ही चाललोय पुढे, कारण आम्हाला छत्रीचा बंदोबस्त करायला लागणार आहे पुढे, त्यासाठी. नाही तर बाकी येतील सर्व ट्रकमधून. तर चला आता तिकडेच भेटू, पाऊस खूप आहे. तर आता आले गणपती, ते उतरत माहिती नाही. यशवंत तिकडे आणतोय. तर अर्धे तिथे उतरले, तिथले उतरले. आता आपल्या इथे आणतोय गाडी. थांबा म्हणून का लागणार आहे. पाणी पडता येऊ गणपतीवर चप्पल डेकोरेशन बघा. सर्वीकडे डेकोरेशनचं काम चालू आहे, आपल्याकडे इकडे पण. आणि हे आपले कॅमेरामॅन दुसरे. सर तुमच्याकडे काय मिळतं? संध्याकाळी जाणार 3:30 वाजता. ओके. तिकडे पण गणपती तिकडे ठेवलं, सगळं गडबड आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे. चला. रात्रीचे वाजले 10:30 आणि सकाळपासून सगळं मकर वगैरे करत होतो इकडे. आता आपण बाप्पाला जरा डायमंड्स वगैरे लावायला घेतलेत. तर चला आता घेऊया डायमंड लावायला. जास्त काय करायचं नाही आपल्याला, थोडंफार जसे मुकुट थोडं सजवायचं आहे, धोत्राला असे 4-5 मणी लावायचे, तेवढंच करायचं. आपलं ओव्हर करायचं नाही आहे. त्यामुळं चला सुरुवात करायला घेऊया आता. तर फायनली आपले गणपतीला डायमंड्स वगैरे लावून झाले. दाखवतो एक मिनिट तुम्हाला सर्वांना. मस्त वाटतं मूर्ती. एक मिनिट. जास्त नाही झालं, थोडेसेच लावलेत, तरी पण मस्त उठून दिसते आता मूर्ती अगोदरपेक्षा तरी. तर आत्ता वाजले 12:30 आणि आपला सर्व काम आवरलं आहे. आणि आता उद्या बाप्पाची स्थापना करायची आहे. तर परत बाप्पाला इथे असं ठेवूया, वरती कपडा वगैरे ठेवून. तर उद्या तर आहे हो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो चला टाटा, भेटू उद्या बाप्पाच्या स्थापन करू त्या ब्लॉगमध्ये. सो चला टाटा.